नमस्कार कंटेंट क्रिएटर, तुमच्यासाठी यूट्यूबनं एक असं अपडेट आणलेलं आहे जे तुम्ही जाणून घेतलं की तुम्हाला समजणार आहे कोणते व्हिडिओज बनवायचे आणि तुम्ही जर योग्य ते व्हिडिओ बनवले तर यूट्यूब स्वतः ते तुमच्या योग्य त्या ऑडियन्सपर्यंत ते व्हिडिओ स्वतः पुश करणार आहे। का पुश करणार आहे? यूट्यूब स्वतः सांगत आहे की कोणते तुम्हाला व्हिडिओज आहेत ते बनवायचे आहेत। जर स्वतः सांगत असेल आणि आपण ते करत असेल तर 100% आपलं कंटेंट आहे ते ग्रो होणार आणि स्वतः यूट्यूब या ठिकाणी त्याला पुश करणार। आणखी भरपूर लोकांना माहीत नाही अपडेटचं नाव आहे हाऊ टू बॅलन्स युअर अपलोड शेड्यूल। होय मित्रांनो, हे एक नवीन अपडेट आहे ज्यामध्ये आपल्याला समजते की आपण कोणते कंटेंट आहे ते शेड्यूल केले पाहिजे आहेत आणि त्याला इथं यूट्यूबनं तुमच्या ॲनालिटिक्सनुसार, तुमच्या कंटेंटनुसार, तुमच्या व्हिडिओनुसार या ठिकाणी 3 पार्टमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे। अपडेट ही तुम्हाला कुठे मिळणार आहे? पहिला तुम्हाला तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे। YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲनालिटिक्सवरती क्लिक करायचं आहे। ॲनालिटिक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं या ठिकाणी हाऊ टू बॅलन्स युअर अपलोड शेड्यूल हा एक नवीन सजेशन आलेलं आहे। यूट्यूब सांगत आहे की तुम्ही या ठिकाणी जे मी सांगतोय ते कंटेंट तुम्ही बनवा आणि मी तुम्हाला त्यावेळेस पुश करेल। तर आता ह्याच्यावरती क्लिक केलं की बघा इथं इट्स डिपेंड्स ऑन युअर गोल्स, कंटेंट्स अँड ऑडियन्स काय सांगितलेलं आहे, तुमच्या ऑडियन्सवरती हे जे गोल आहे ते डिपेंड आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे कंटेंट आहे ते शेड्यूल करायचे आहे। तर काय आहे तुम्ही इथं पाहू शकता, या ठिकाणी 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी कंटेंटला डिवाइड केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण पहिला हब समजून घेऊया, ज्यामध्ये आपणाला इथं तुम्ही पाहू शकता इथं जे कंटेंट आहे ते वेगळे कंटेंट आहे, यावरती मला व्हिडिओज बनवायचे आहेत आणि हे व्हिडिओज जर मी बनवले तर या ठिकाणी सेम टॉपिक असणार आहेत। लक्षात घ्या, फॅमिलियर अँड कीप व्ह्यूअर्स कमिंग बॅक, म्हणजेच रिटर्निंग व्ह्यूअर आहे तो रेशो या ठिकाणी वाढत जात आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला जे पण कंटेंट सजेस्ट होत आहेत, जे टॉपिक तुम्हाला जे व्हिडिओ या ठिकाणी शो होत आहेत त्या टॉपिकवरती तुम्ही जर व्हिडिओ बनवले तर तुमचे रिटर्निंग व्ह्यूअर आहेत ते तुमचे वापस येणार आहेत। म्हणजेच ज्या व्हिडिओजवरती तुमचे व्ह्यूज आलेले आहेत, ज्यांनी ते व्हिडिओज पाहिलेले आहेत तेच ऑडियन्स तुमचे पुन्हा जे व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार आहात ते व्हिडिओ तुमचे ते पाहणारच आहेत। याला रिटर्निंग व्ह्यूअर म्हटलं जातं आणि ते इथं हब या कॅटेगरीमध्ये ॲड केलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही हबमध्ये तुम्ही हे कंटेंट सजेस्ट केलेलं आहे ते तुम्ही बनवा आणि त्यामुळे या ठिकाणी तुमचा ओव्हरऑल जो वॉच टाईम सेशन आहे तो ओव्हरऑल सेशन ऑफ वॉच टाईम आहे तो वाढणार आहे। याच्यानंतर आता या ठिकाणी हेल्प कंटेंट आहेत ते या ठिकाणी वेगळे आहेत। तर या ठिकाणी माझे शॉर्ट व्हिडिओज आहेत, तर हे शॉर्ट व्हिडिओ मी या ठिकाणी जर बनवले तर माझे ते हेल्प करणारे व्हिडिओ आहेत ऑडियन्सला, ते इथं मला बनवायला सांगितलेलं जात आहेत। तर एव्हरग्रीन टॉपिक आहेत जे हेल्प करत आहेत ते जर बनवले तर आज व्हिडिओ अपलोड केला तर 1 वर्षाने काय 5 वर्षाने सुद्धा हा व्हिडिओ इतर लोकांना सजेस्ट स्वतः यूट्यूब करणार आहे। इथं हेल्पमध्ये जे तुमचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्हाला सजेस्ट होत आहेत त्याच टॉपिकवरती तुम्ही जर व्हिडिओ बनवले तर मी गॅरंटी देऊन सांगतो 1 वर्षानंतर सुद्धा 2 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओवरती व्ह्यूज हे येत राहणारच आहेत। त्याचं कारण आहे हे टॉपिक्स आहेत ते एव्हरग्रीन टॉपिक्स आहे आणि कॉमन सर्चेस यावरती आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला या कंटेंटवरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे। याच्यानंतर या ठिकाणी दुसरा आहे ते म्हणजे हिरो म्हणजे काय, तर इनिशियल बूस्ट आहे ते भरपूर झालेले आहेत, पॉप्युलर सर्चेस आहेत, पॉप्युलर गेन आहेत, तर हे इनिशियल व्ह्यूज गेन आहेत ते जास्त झालेलं आहेत, त्याच्यामुळे इनिशियली बूस्ट आहे ते भरपूर मिळालेले आहे। इन्स्टंट तुम्हाला जर व्ह्यूज पाहिजे असेल तर इथं हिरोमध्ये तुम्हाला जे पण सजेस्ट केलेले जात आहेत ते टॉपिक्सवरती तुम्ही व्हिडिओज बनवले की इन्स्टंटली तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार आहेत। आता यामध्ये तुम्ही एखादा अपडेट असेल, एक्झाम्पल म्हणायचं तर एखादा गव्हर्नमेंटची योजना असेल तर हे तुम्ही अशा पद्धतीचे तुमचे व्हिडिओज आहेत ते या टॉपिकमध्ये या सजेशनमध्ये येणार आहेत। फायनल जे कन्क्लुजन आहे ते काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हब कंटेंट इज ऑलरेडी वर्किंग वेल फॉर यू, म्हणजेच
मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं की हब कंटेंट आहे ते पहिला तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओज बनवा, ते टॉपिक्स आहेत त्याला पहिला तुम्ही प्रायोरिटी द्या। तर या ठिकाणी मला जे टॉपिक सजेस्ट केलेलं आहेत हे टॉपिक जर मी या ठिकाणी बनवले तर या ठिकाणी याला 100% व्ह्यूज येणार आहेत। जेवढे व्ह्यूज आलेले आहेत त्याच्यापेक्षा 10 पट या ठिकाणी तुमची जे काही रीच आहे ती व्हिडिओची रीच जाणार आहे। कारण रिटर्निंग व्ह्यूवर आहेत ते तुमचे ऑलरेडी ते व्हिडिओ वॉच करतायत आणि त्यांच्यामुळे जो CTR इन्क्रीज झालेला आहे त्या CTRमुळे तुमचे ऑलरेडी जी रीच आहे ती रीच गेन झालेली असणार आहे। हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुमचे जे हब कंटेंट आहेत ते कोणते आहेत। तर भेटूया स्क्रीनवरच्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये।